सॉरी. तू काही बोलायच्या आधी मीच तुला सॉरी बोलते. अगं तुझ्या बाबांना फोन केला आणि तुला इथे बोलवलं ना. ताई सॉरी कशाला? बाबांनी तब्येतीचं सांगितलं तेव्हा थोडी घाबरले होते मी फक्त. म्हणूनच सॉरी. अगं माझ्याकडे ना दुसरा काही पर्यायच नव्हता. मला तुझी मदत हवी होती ग. अहो ताई तुम्ही मला किती मोठी मदत केली आहे. त्यापुढे काहीच नाही आहे. उलट तुम्हाला थँक्यू. आणि शाळेचं काही अडलंय म्हटल्यावर मी येणार नाही असं होईल का? थँक्यू ग. चला. अरे वा वा अक्षरा, बरं झालं तू आलीस. त्या इव्हेंटचं आम्हा सगळ्यांना एवढं टेन्शन आलंय ना. रंगीत तालीम आहे आणि आमची तयारी अजून काहीच नाही ग. हो ना. आणि आपल्या शाळेने जर भाग घेतला नाही ना तर आपल्याला ड श्रेणी मिळेल ग. हो ना. नाही नाही, आपण छान तयारी करून घेऊ मुलांकडून. चला. हो. सरकार काही टेन्शन मध्ये आहे काय? नाही, मूड चांगला दिसत नाही. बाबा सकाळपासून बघतोय मी, तू चौकशी करतोयस. काहीतरी गडबड आहे वंक्या. म्हणजे? अरे आई साहेब पण कोड्यात बोलल्या. नेमकं काय ते मला काय कळणच झालं. मास्तरीन बाई बी नीट काय सांगणं झाल्या. त्या फुलपाखराच्या जावयाला फोन केलता मी. तो बी काय धड तोंड उघडून घडघड बोलणं मला काहीच कळलं. कळावं कसं माणसाला काय भानगड झाली ती. मग सरकार काय करायचं? म्हणजे फॅक्टरीत जायचं का इथंच थांबायचं? थांब बाबा थांब, जरा डोसकं थंड होऊ दे. यांच्या वडिलांनी काय झाले काय नाही नेमकं काय कळलं नाही काय नाही ते कळू दे तरी. थांब जरा. थांबा एक मिनिट. थांबा थांबा. तुम्ही जे असं खाली जाता ना ते असं नीट छान खाली जायचं. हा ओके. छान तयारी झाली सगळ्यांची. सगळ्यांनी स्माइल करा नाचताना. ओके चला परत पहिल्यापासून. आल्या का सुनबाई? कवाच्या गेल्यात माहेराला? घरात काय दिसले नाहीत वहिनी साहेब. आल्या का बघ आणि सांगा मला. जी सरकार. थांबा थांबा एक मिनिट थांबा. हे बघा तुम्ही हे जे त्रिशूळ घेता ना हातात ते छान असं ग्रेसफुली घ्या ना. हा आणि असं ताठ उभं राहायचं सगळ्यांनी. ओके. आणि हे बघा पाय असा वर उचला. सगळ्यांनी पाय वर उचला. हा हा. आणि समोर बघा. तू पण पाय वर उचल. हा व्हेरी गुड. चला मी आता 1 2 3 म्हणते, फक्त ही स्टेप करूया. ओके 1 2 3. व्हेरी गुड. तू पाय वर घे. हा व्हेरी गुड. चला. अनसंपुदेत काळ दुष्ट बंधनातला आता त्रिशूळ तू हातात आई घे बळकेच आज. आल्या का सुनबाई? वहिनी साहेब घरात काय दिसत नाहीत. म्हणजे अजून आले नाही. जा तू दुर्गीला पाठव. जी सरकार. सुनबाई फोन उचलत नाहीत. जयदेव दादांची तब्येत बिघडली की काय? हा बोला मॅडम. हा जयदेव दादा काय म्हणताय? कशी आहे तब्येत तुमची? आहे बरी आहे आता. आत्ताच दवाखान्यात जाऊन आलो बघा. हा बरं केलं. तर गोळ्या औषधं येळेत घ्या आणि कसलं टेन्शन घ्यायचं नाही काय. हो हो. बरं आमच्या सुनबाई आहेत का तिकडे? जरा त्यांना फोन द्या. काय?
नाही म्हणलं आमच्या सुनबाई आल्यात का तिकडं, त्यांना जरा फोन द्या. अक्षरा आला ना? हा, आमचा फोन उचलत नाहीत त्या, तर त्यांना जरा फोन द्या. तुमच्याकडे आल्यात ना त्या? हा, ते म्हणजे ती काय झालं? नाहीये. नाहीये म्हणजे ती आली होती, मग द्या की फोन. म्हणजे ती गेली, आताच सोडून गेली मला. गेल्या होय त्या, पण अजून घरला आल्या नाहीत आणि आमचा फोन पण उचलत नाहीत. मी करू का तिला फोन? नाही नग नग, त्या घरी आल्या की आम्ही बोलतो त्यांच्याशी. काय ट्रॅफिक बिपिक लागलं असेल. हा, तुम्ही काही काळजी करू नका. आणि काय तुम्हाला लागलं तर आम्हाला कळवा. हो हो, थँक्यू मॅडम. मास्तरीन बाई पण का नाही उगाच टेन्शन देतात. फोन करून सांगतील तर का नाही वडिलांची तब्येत कशी आहे काय आहे. सरकार, आपण जायचं का त्यांच्या घरला? घरला जाऊन उपयोग नाही रे. त्या कुठेतरी दवाखान्यात घेऊन गेल्या असतील. त्यासनी निदान कुठल्या दवाखान्यात गेल्यात हे जरी कळलं ना तर तिथं जाऊया रे आपण. काय हे बघ, फोनच उचलत नाही. फोन का बिझी येतो हिचा? कुणाशी बोलते इतका वेळ? हसा सगळ्यांनी. हा अधिपती बोला. अहो कवादरनं फोन करायला मी तुम्हाला माहिती आहे काय? हा, टेन्शन छाती जड झाली इथं माझी. फोन तर करा, नाही तर माझा फोन उचला तरी एकदा. फक्त फोन उचलून सांगा तरी कुठं आहे काय आहे, कशी आहे वडिलांची तब्येत काय नाही. तुम्ही एकट्याच गेलाय म्हणता ना, टेन्शन काय मदत बिदत लागणार आहे का? अधिपती शांत व्हा, शांत व्हा. बाबांना काही झालेलं नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाबा ठीक आहेत एकदम. नक्की काय? म्हणजे? अहो म्हणजे नक्की काय असं विचारलं मी. हो. घरी आहे काय तुम्ही तुमच्या? म्हणजे मी तुम्हाला तुमच्या घरी आहे का एवढंच विचारलं. त्याचं उत्तर होय किंवा नाही असं असतंय. एक लक्षात घ्या, माणूस जेव्हा काहीतरी लपवत असतो की नाही, पडदिशी त्याला काही सुधारत नाही का नाही, तेव्हा म्हणजे बिंजे असं काहीतरी विचारतोय, तेव्हा तो खोटं बोलत असतो. अधिपती आय एम सॉरी, पण मला तुमचा टोन आवडत नाहीये. मला पण मग तुमचं हे वागणं आवडत नाही आत्ताच, आणि पटत बी नाहीये. हे बघा, मी घरी आल्यावर बोलूया का? ठीक आहे, फक्त खोटं बोलू नका माझ्या संग. मी खोटं बोलत नाहीये. विश्वास पाहिजे बघा नात्यात, बाकी काय मला माहिती. मला मान्य आहे. जे काय करशील ते सांगून करा मला. हो, मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. मी घरी आल्यावर बोलूया का आपण प्लीज? हा, पण तुम्ही तुमच्या बाबांच्या घरी नाही आहे ना? मी तुम्हाला म्हटलं ना घरी आल्यावर बोलूया म्हणून. आणि विश्वास लक्षात ठेवा, विश्वास पाहिजे. आहे आहे अधिपती. ठेवते फोन, बाय. अक्षरा तू इथे? हो सर, मोहिते मॅडमनी प्रॅक्टिससाठी बोलावलं होतं. असं आहे? नाही, मी आजच अधिपतीनं म्हटलं होतं की तुला लवकर शाळेत पाठवा म्हणून. मला वाटलं माझ्या शब्दाला मान देऊन तुला लगेच पाठवलं की काय त्यांनी शाळेत. तुमचं बोलणं झालं होतं सर? हां, फोन आला होता ना मला. कधी? आज सकाळी. आणि काय म्हटले ते? नाही, त्यांनी मला विचारलं की तुमचा कोणी नातेवाईक डॉक्टर आहे का. मी सांगितलं त्यांना की माझे जावई डॉक्टर आहे म्हणून. विश्वास पाहिजे बघा नात्यात, बाकी काय मला माहिती. ताई, मी स्तंभतीकडे बघितलं, कुठे बी नाही सुनबाई घरात. आता एवढा वेळ लागतोय तिच्या घरातून आपल्या घरी यायला. त्यांच्या वडिलांनी सांगितलं त्या निघाल्या, पण आम्हाला काय आता त्यांचं बोलणं खरं वाटत नाही.
म्हणजे जयदेवराव खोटं बोलायला आहेत असं वाटतंय आम्हाला. पर ते का खोटं बोलायला असं वाटतंय तुला ताई? तेच तर हुडकायचंय. अजून काय बोलले अधिपती? नाही, आमच्यात जे बोलणं झालं ते आपसातच राहून दे असं त्यांनी मला सांगितलंय. प्लीज तू त्यांना काही विचारू नकोस. नाही, अधिपती म्हणालेत काहीतरी करतो म्हणून, पण अक्षरा तू आता लवकर ये शाळेत. ओके सर. हे बघ, तुझ्या जागी जर का दुसरी कोणी शिक्षिका असते ना तरी अजिबात चाललं नसतं बघ. मला कल्पना आहे सर. मी येते, लवकरच येते. लवकर ये तू. काही कर, भुवनेश्वरी मॅडम ना कन्व्हिन्स कर, पण लवकर ये. हो सर. बरं. हां, आणि तुझ्या सासऱ्यांची तब्येत काय म्हणते? प्रोग्रेस आहे ना? हो सर. अजून 2 इंजेक्शन्स दिली ना की अजून फरक पडेल. हां, हे बरं झालं. आणि काहीही मदत लागली तर मला सांगायचं. नक्की सर. काळजी घे. चालू दे तुमची प्रॅक्टिस. हो सर. मी येतो. हो. पोचला काय घरी? नाही अजून. मला वाटलं घरी पोचला म्हणून फोन केला का काय. नाही, तुम्हाला एक विचारायचं होतं म्हणून फोन केला. विचारा की. तुम्ही मगाशी काय म्हटलात मला? कवा? मला फोन केला होता तेव्हा. हा, काय म्हणलं? विश्वास पाहिजे ना. हा, मग पाहिजेलच आहे. मग तो दोन्ही बाजूनी पाहिजे ना अधिपती. म्हणजे तुम्ही माझ्या माघारी लोकांकडे चौकशी का करताय माझ्याबद्दल? जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला विचारा, मी सगळी उत्तरं देईन तुम्हाला. पण ती उत्तरं ऐकायची तुमची तयारी असू द्या. शाळेत गेलाय काय तुम्ही? मी कुठे गेलीये किंवा कुठे नाही गेलीये हा प्रश्नच नाहीये अधिपती. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या माघारी चौकशी का करताय माझ्याबद्दल? माझ्यावर विश्वास ठेवा किंवा मला विचारा. 1 मिनिट थांबा. बघा, मी काय तुमच्यावर संशय घेतोय किंवा काय असा विषय म्हणताना मी काय तू हे केलेलं नाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कशात घावू नका. समजा तुम्ही कशात घावला आणि तुम्हाला सोडवायचं झालं तर मला तर माहित पाहिजे तुमचे काय उद्योग चाललेत ते. म्हणताना मी विचारलं फुलपगारीसनी फोन करून. बरं, मग तुम्ही पण मला कळू न देता त्या फुलपगारांच्या जावयाला फोन करून मग त्यांची मदत घेतलीच ना? हा, ते चालतंय काय? आमच्या बापाला घेऊन गेला का नाही हॉस्पिटलमध्ये? हो, पण मी काय मुद्दाम करतेय का? माझं एवढंच म्हणणं आहे अधिपती की तुमच्या बाबांना जुन्या डॉक्टरांच्या औषधांमुळे बरं वाटत नव्हतं. त्यांना सेकंड ओपिनियनची गरज होती म्हणून मी त्यांना घेऊन गेले डॉक्टरांकडे. माझा हेतू वाईट नाहीये. ते बरे व्हावेत हाच हेतू आहे ना माझा अधिपती. मी काही चोरी करत नाहीये. हो, मी फसवत नाहीये कोणाला. मला जे करायचंय त्यासाठी मला घरून सहकार्य मिळत नाहीये म्हणून मी हे सगळं करतेय. मला हौस नाहीये हे सगळं गुपचूप करायची. मला समजून का घेत नाही तुम्ही अधिपती? एक तर शिक्षणामुळे शहाणपणा येतो यावर तुमचा विश्वास नाहीये. बरं, ठीक आहे. रडू नका. शांत व्हा जरा. थंड घ्या. हॅलो. मग असं का बोलला तुम्ही मला? समजून का घेत नाही तुम्ही मला? बरं, असू दे. तुम्ही रडू नका. हो, जाऊ दे. तुम्ही डोळे पुसा. मी आहे तुमच्या संग म्हणलं ना. आणि मी असं काहीच बोललेलो नाही आहे. माझा हेतू का समजून घेत नाही तुम्ही? हेतूचा मुद्दाच नाही हो, विश्वासाचा मुद्दा आहे. विश्वास निर्माण करावा लागतो दोघांना. ठेवते मी फोन. काय करावं ह्या बाईचं? स्वतः बरोबर मला बी फासाला लावणार बहुतेक. फुलवाजा ताड 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 वास निर्माण करावा लागतो. तो काय रुखवतात येत नाही. बरोबरच आहे म्हणा. चुकीचं काय त्यांचं? अरे राग यायला पाहिजे मला. आत्ता राग यायला पाहिजे पण मला प्रेमच काय येते काय कळत नाही दरवेळी. ह्याच्यातच गेलं आमचं सगळं. गोड गोड गार गार फुला त्याला. बाबांचं मिस्ड कॉल. हॅलो. हा अक्षू बाळा. हा बाबा, तुम्ही फोन केला होता का? काय झालं? हो, अगं भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला होता मला. का? तब्येत विचारायला. मग तुम्ही काय सांगितलं?
मी म्हणलं की आता बरी आहे तब्येत म्हणून, तर मला म्हणाल्या तुला फोन दे म्हणून. अरे बापरे, मग? मी पटकन म्हणालो तू मला घरी सोडून गेलीस म्हणून. हो बाबा, तुम्ही काहीतरी वेगळं सांगायचं ना. अगं हो, मला पटकन जे सुचलं ते मी सांगितलं. तुला माहितीये ना मला खोटं बोलता येत नाही. अगं बोलताना माझी दातखिळीच बसली. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझं इकडचं काम होतच आलंय, मी थोड्या वेळात जाते घरी. हा, तू लवकर घरी पोच आणि मला फोन कर. हो ठीक आहे, ठेवते फोन, बाय. ताई, आपल्याला कसं कळेल जयदेवराव का खोटं बोलायले ते? आणि आता आपण काय करायचं? तू एक काम कर, शाळेत जा. शाळेत कशा पाई? बघ सुनबाई शाळेत बिळत गेल्यात का? त्यांच्या घराच्या आणि आपल्या घराच्या मध्ये ती शाळा लागते. शाळेत स्टॉप घेतलाय का बघ जरा. आम्हाला जरा शंका आहे, त्या शाळेत गेल्या असतील. अगं पर ताई, ती शाळेत का जाईल? तू तर तिची शाळा बंद केलीस ना व? तरी बी आमच्या माघारी त्यांनी घरात शाळा सुरू केलीच नव. हा वय की. मग आमच्या माघारी शाळेत गेल्यात का जरा बघ. आणि ताई, ती जर का खरंच शाळेत गेली असेल तर त्यांची काही खैर नाही. वा 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 वा, म्हणजे मुलींचं तर कौतुक आहेच, पण अक्षरा डान्स मात्र तू छान बसवलायचा. हो, आणि तेही एका दिवसात. अक्षरा मस्त स्टेप्स दिल्या असा मुलांना. अक्षराला कोणतं काम दिलं आणि ते तिने पूर्ण केलं नाही असं कधीच होत नाही. हो ना, असं एक एक तास येण्यापेक्षा रेग्युलर ये ना ग शाळेत. येईन मी, मला यायचंच आहे. चला मी निघते आता, मला घरी जावं लागेल, खूप उशीर झालाय. थँक्यू अक्षरा, तू आलीस. हो थँक्यू काय ताई. बरं, आणि इव्हेंटला नक्की यायचा हा तू. हे बघ, मी भुवनेश्वरी मॅडमना इन्व्हिटेशन पाठवतो, पण तू ये. हो सर, येते. चला निघते आम्ही, आणि सगळ्यांनी छान परफॉर्म करायचं. आपली तयारी झालेली आहे छान. काय, ऑल द बेस्ट. अगं राहू दे. येते. अय गोपाळ, थांब. समधी पोरं कुठे गेली? शाळा सुटली का काय? नाही नाही, ते इव्हेंटची तयारी करतात समधे. काय इव्हेंट? कुठे आहेत समधी? 9वी 10वीच्या वर्गाकडे आहेत. बर, समधे शिक्षक आलेत काय? होय. अक्षरा बी आल्या? अक्षरा मॅडम? हा अक्षरा, आमची अक्षरा. नाही, त्या तर सुट्टीवर आहेत ना. हा ते मला माहित आहे रे, पर ते काय ते म्हटलंस की तू आता काय इव्हेंट त्याच्यासाठी आली का ती? दिसलं नाहीत शाळेत. बर ठीक आहे, तू जा तुझं काम कर. जा जा. बर. तरी बी समध्या शाळेत बघावंच लागल. उलट म्या तर म्हणते ही घावलीच पाहिजे शाळेत, म्हणजे ताई तिची चांगलीच वाट लावय. सरकार, कुठं चालला तुम्ही? लावली हटकन. मी म्हटलं जेवून गेला असता. तिकडे बायको रडाल्या आमच्या, आणि जेवायला सांगतो. काय झालं त्यांना? कुणी काही बोललं का? मीच, आणि कोण म्हणजे? जाऊ दे, तुझं लगीन झालं नाही बाळा, लई खोला शिरू नकोस. तू जेवून घ्या, मिठामध्ये शिजावून येतो. जा. खरंच छान झालंय अक्षरा. वा. थँक्यू सर. मीना ते काही लागलं तर सांगा, डिरेक्टली फोन करा. हो हो. चला येते. दुर्गेश्वरी मॅडम,
सर मी इथे आली आहे घरी माहित नाही आहे. हे बघ तू एकदम त्यांच्या समोर येऊ नकोस. हा